आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिद्धूने भावनाला फोन करून सांगितलेलं असतं, कारण त्याला माहिती झालेलं असतं की काही झालं तरी त्याला आता तिथून हलता येणार नाही आहे. त्याला आता त्याच्या वडिलांजवळ थांबावं लागणार आहे. या गोष्टी माहिती असतात आणि म्हणूनच भावनाला तो याबद्दल फोनवर सांगतो. भावना बोलत असते की तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही काकांची काळजी करा, काकांसोबत जास्तीत जास्त वेळ थांबा. असं बोलून आता त्याने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यातच ना आता ती बाई जी टॅटूवाली असते आणि जी जोगतीन म्हणून घरी आलेली होती, निलांबरी आणलेली तीच बाई आता आलेली असते आणि ती बाई ना आता सिद्धूला गोळ्यांची नावं विचारत असते की आणि ही कधी घ्यायची आहेत काय याबद्दल ती प्रिस्क्रिप्शन दाखवून विचारत असते. त्यानंतर आता सिद्धू तिला जाताना पाठमोरं पाहतो तर तिच्या मानेजवळ एक टॅटू आहे तो सिद्धूला दिसतो. मग सिद्धू बोलतो हीच ती बाई आहे. सिद्धूला बघितल्यानंतर ती तर ऑलरेडी घाबरलेली असते, पण ती जीव मुठीत घेऊन जात असते. मग सिद्धू गाडीने तिचा पाठलाग करतो. ती तर आता बाई हॉस्पिटलकडे जात असते. सिद्धूने तिच्या मुलाचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचीच ही आई असते. दुसरीकडे मात्र विश्वा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत बोलत असतो आणि त्याच वेळेला ते जयंतबद्दल डिस्कशन करत असतात. जयंत कसा आहे काय आहे तोच त्याचा मित्र विश्वाला सांगत असतो आणि त्यासोबत जानूचा एक मित्र होता जो एकदम बेस्ट होता आणि त्याचसोबत तो विश्वाचा सुद्धा मित्र होता, पण त्याचा अचानक मृत्यू झाला होता. का तर त्याच्या डोक्यात कुंडी पडली होती, पण ती कुंडी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर इकडे असणाऱ्या या जयंतनेच पाडली होती. हे सत्यसुद्धा आता विश्वाला कळलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धूने पाठलाग केलेला असतो आणि त्या जोगतिनीपर्यंत तो पोचलेला असतो. त्या जोगतिनीला तो म्हणत असतो की मला माहिती आहे की तूच आहे या सगळ्याच्या मागे. आता मला सांग हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरनं केलंस आणि का. या सगळ्या काही गोष्टी आता विचारल्या जातात. त्याच वेळेला माफ करा पण प्लीज मला पोलिसात देऊ नका असं बोलून ती आता रडायला सुरुवात करते. जेव्हा आता ती रडत असते ना मात्र सिद्धू म्हणतो की बऱ्या बोलाने सगळं काही सांगायचं तरच मी माफ करेल. इकडे आता जानू मोबाईल घेऊन बसलेली असते. ती जयंतच्या मेसेजची वाट बघत असते. जयंत मेसेज कधी करेल आणि तेवढ्यातच ना जयंत इकडे मेसेज करत असतो आणि मेसेज करून तिला काही इंटेरियर्सचे नंबर पाठवत असतो. त्याच वेळेला ती चकित होते की ह्यांनी कोणाचे नंबर पाठवले आहेत. मग आता जेव्हा मेसेज उघडून ती बघते तर इंटेरियरचे नंबर असतात. मग तुला आपल्या घरचं इंटेरियर आवडलं नाही आहे ना, मग आपण त्यामध्ये बदल करूया. तू काही कॉन्टॅक्ट आहे त्यांना कॉल कर आणि तुला जसं हवं ना तसं आपण आपलं घर बनवून घेऊया असं देखील आता ठरलेलं असतं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ठरतात ना तेव्हा जानू खूप जास्त खुश असते. जानू विचार करते की खरंच ना किती ते मला मानतात ना आणि माझा किती विचार करतात. या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येतात. इकडे जोगतीन सिद्धूसमोर हात जोडत असते. सिद्धूला म्हणत असते की प्लीज प्लीज माझ्यावर दया करा, मला काही करू नका असं बोलून ती आता रडारड करत असते. पण आता सिद्धू बोलतो की तुम्ही काय केलं हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, तुम्ही किती बेकार काम करताय ते. त्यावर आता ती सिद्धूला म्हणत असते की मला माहिती माझ्याकडनं चूक झाली, पण हे सगळं ना मी माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी केलं, माझ्या मुलाचा जीव वाचावा ना यासाठी केलं. मला काही काम मिळत नव्हतं सध्या आणि ह्या ॲक्टिंगचे मला खूप जास्त पैसे भेटणार होते. मग मी विचार केला की हे ॲक्टिंग करून निदान माझं काम तर होईल आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी एक एक करून ती सांगते ना तेव्हा मात्र आता तुम्ही आताच्या आता माझ्यासोबत यायचं असं देखील सिद्धू सांगत असतो. त्यानंतर सिद्धूने रेणुकाला कॉल केलेला असतो आणि रेणुकाला कॉल करून सिद्धू आता सांगू लागतो की आता मी त्या बाईला घेऊन येत आहे, तुला जिने आता ढकललं ना मंदिरात तिलाच मला भेटली आहे ती बाई. रेणुकाला तो सांगतो की घरात आता तरी कोणाला काही बोलू नको, मी आल्यानंतर बघूया काय ते. मग आता तो म्हणत असतो की चला माझ्यासोबत चला असं बोलून तो आता तिला घेऊन जात असतो. पण त्याच वेळेला ती म्हणत असते की माफ करा ना मला प्लीज, मी घरात तिकडे आली तर मला पोलिसात द्याल तुम्ही, प्लीज ऐका ना असंही आता ती रिक्वेस्ट करत बोलत असते. तेवढ्यातच तो ऐकत नसतो, तिला घेऊन जात असतो. तर नर्स म्हणते की तुम्ही कुठे जाता, तुमच्या मुलाचा BP सारखा लो होतोय, तुम्ही थांबा. मग ती आता जोगतीन जी आहे ती आता सिद्धूला सांगू लागते की मी उद्या येते, सकाळी नक्की येते. मग सिद्धू तिकडनं निघतो. इकडे आता विश्वाला कळलेलं असतं की त्या सगळ्याच्या मागे जयंत होता, म्हणजे जयंत हा खुनी आहे. या गोष्टी आता कळलेल्या असतात.
आता जानूला आपण कोणाच्या हवाले करतोय? जानूला या माणसापासून वाचवायला हवं. एकदा तर जानूला माहिती नव्हतं, पण जानू या सगळ्यात अडकली होती. पण हा माणूस किती नालायक आहे हे आपल्याला तर आता कळलंय ना. मग निदान आपण जानूला या मोठ्या संकटातून वाचवूया, असं देखील आता विश्वा त्याच्या मित्राला सांगत असतो. त्याच वेळेला आपण आता काय करणार, जानूला हे सगळं पटवून कसं देणार, याचंच प्लॅनिंग ना आता ते दोघंही जण करत असतात. दुसरीकडे आता ती बाई तर रात्रीच्या वेळेला यायला नकार दिलेला असतो तिने, पण इकडे आता भावनाला सिद्धू भेटायला येतो आणि ते सुद्धा खिडकीजवळून. तर भावनाला आता सिद्धू म्हणत असतो की काय करतेस काय. मग भावना सिद्धूला म्हणते की तुमचं काय चाललंय ते मला सांगा, तुम्ही काय हो असे, म्हणजे तुम्हाला कळत नाही का. ती भावना त्याला सांगत असते की आपल्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आले, तरीसुद्धा तुम्ही काही हे चोरून भेटायचं काही बंद करत नाही आणि तुम्ही इतक्या रात्रीचं काय करताय, हे सुद्धा आता भावना सिद्धूला विचारते. त्यावर सिद्धू म्हणत असतो की काही नाही ग, सहज म्हणून आलो होतो बाहेर, मग म्हटलं तुला भेटून जावं, बाकी सगळं ठीक ना. अहो पण तुम्हाला जास्तीत जास्त वेळ काकांसोबत राहायला हवं आणि मग तुम्ही इथे काय करताय. हो ग मला माहिती आहे बाबांसोबत राहायचंय, राहतो ना कमी बाबांसोबत, तू पण काय, मी फक्त तुला भेटायला आलोय. आणि नंतर तो बाय वगैरे तिला बोलतो आणि जातो. इकडे आता सगळेजण हॉलमध्ये असतात. खरं तर संपतरावांना त्रास होत असतो, छातीत दुखत असतं. खरं तर संपतराव हे सगळं नाटक करत असतात, त्यांना काही त्रास वगैरे होत नसतं. सिद्धूला घरात थांबवण्यासाठी त्यांची ही सगळी नाटकं असतात. आता सिद्धू येतो आणि सिद्धू म्हणतो की ही नाटकं आता पुरे करा. मग सिद्धूने असं म्हटल्यानंतर सगळीजणं सिद्धूकडे पाहू लागतात की हा असं काय बोलतोय. त्यावर सिद्धू म्हणतो की तुमची ती जोगतीन नव्हती का, जी घरात येऊन सगळं काही सांगून गेली, ती जोगतीनच मला भेटली होती. आणि जेव्हा सिद्धू ह्या सगळ्याबद्दल सांगतो ना, तेव्हा मात्र आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण सिद्धूकडे पाहू लागतात आणि जेव्हा आता सगळीजणं सिद्धूकडे पाहतात तेव्हा मग ती बाई कुठे आहे, तिला सोबत आणलंच नाही का, असं रेणुका विचारते. त्यावर सिद्धू म्हणतो की नाही, ती उद्या सकाळी येणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना समजेल, कारण ती जोगती खोटं सांगत होती आणि हे सगळं काही निलांबरीच्या सांगण्यावर ना, म्हणजे निलांबरी वहिनीने तिला पैसे दिले होते आणि निलांबरीला खरं तर तिला कामासाठी मदत करायची होती. तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तिला मदत करायच्या या गोष्टींमुळेच ना हिने तिला पैसे दिले आणि त्या बदल्यात हे सगळं काम करून घेतलं. मग दुसरीकडे मात्र आजी म्हणत असते की सिद्धू तू काय बोलतोयस हे सगळं काही खरं आहे का. त्यावर सिद्धू म्हणतो की हो, मी तुला ज्या काही गोष्टी सांगतोय ना त्या अगदी खऱ्या आहेत आणि खऱ्याच गोष्टी मी तुझ्यासमोर आणल्या आहेत, उगाच मी काही सांगत नाही. आणि बाबा, माझ्या मुलामुळे किंवा भावनामुळे तुमच्या जीवाला कोणताच धोका नाही आहे, समजलं ना. आणि त्याचबरोबर आता इकडेच जर संपतराव म्हणतात की माझ्या जीवाबरोबर जर कोणी असं खेळत असेल ना तर त्याला मी सोडणार नाही आहे. आता सिद्धूनं तर कॉन्फिडंटली सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर आजी निलांबरीला म्हणते की मला एक गोष्ट सांग, काय खरं आणि काय खोटं ते. खरं तर तूच तर त्या जोगतिनीला आणलं नव्हतंच ना, म्हणजे खरंच ती जोगतीन जे काही येऊन गेली सांगून गेली ती खरखरची जोगतीन होती का. हो, ती खरखरची जोगतीन होती का. तुला मूल होत नाही म्हणून तिलासुद्धा मूल होऊ द्यायचं नाही असा प्रयत्न करतेस. त्यावर निलांबरी म्हणते की नाही, मी जे काही करते ते ह्या घराच्या सुखासाठी. तुम्ही विसरताय का, भावनाचं बाळ आपल्याला पाळायचं आहे. त्यावर मला ना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मुळात ना मला एक गोष्ट ही सुद्धा माहिती आहे की तुलासुद्धा इतके वर्ष बाळ होत नाही आहे, म्हणून तू हे सगळं कट कारस्थान करत असशील ना तर हे महागात पडेल. त्यावर निलांबरी म्हणते की नाही आई. मग आता निलांबरीला रातोरात त्या जोगतिनीला भेटायला जावंच लागत असतं. लक्ष्मीला आता पिठाच्या ऑर्डर्स खूप जास्त असतात आणि तेवढ्यातच तिथे आता जानू आलेली असते नाश्त्यासाठी. मग नाश्ता नाही बनवला आहे का, थांब मीच बनवते असं बोलून तीच आता नाश्त्याचं बघायला जाते. तेवढ्यातच जयंतने गुरुजींना आणलेलं असतं आणि गुरुजी जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र म्हणतात की लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलायचं होतं. जयंत आता म्हणतो की तुम्ही सगळीजणं बसा, मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा बनवतो. त्यावर लक्ष्मी म्हणत असते की जयंतराव तुम्ही चहा नको आम्ही करतो की. पण आता जयंतराव ऐकत नसतो. जयंत म्हणत असतो की मी जातो आणि मी करतो, तोपर्यंत तुम्ही ना मुहूर्ताचं काय ते बोलून घ्या. मग आता गुरुजी बसलेले असतात आणि गुरुजींसमोर आता
इकडे लक्ष्मी आणि त्यासोबत श्रीनिवास बसतात आणि गुरुजींनी आता मुहूर्त सांगितलेला असतो की अवघ्या एका आठवड्यावर मुहूर्त आहे. गुरुजी जेव्हा ह्या मुहूर्ताबद्दल सांगतात तेव्हा खरं तर टेन्शन आलेलं असतं लक्ष्मीला. लक्ष्मी विचार करते आणि ती म्हणत असते की हे सगळं कसं काय मॅनेज होणार आहे. पण तेव्हाच ना आता भावना म्हणत असते की आई का नाही मॅनेज होणार, करूया ना आपण, मीही आहे तसंच. आणि एकदा का त्या दोघांचंही लग्न झालं की आपले सगळेच प्रश्न मिटतील ना. मग आता गुरुजीही म्हणतात की हो, खूप सुंदर मुहूर्त आहे, या मुहूर्तावर लग्न तर व्हायलाच हवं, बघा तुम्हाला जमते का, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगतात गुरुजी तेव्हा आता ऐकायला लक्ष्मी आणि श्रीनिवास तयार होतात. लक्ष्मी श्रीनिवास म्हणतात की चालेल ठीक आहे. दुसरीकडे आता सिद्धू सगळ्यांसमोर पुन्हा थांबलेला असतो कारण आता सकाळ झालेली असते. सकाळ झाल्यावर सगळीच जण एकमेकांकडे बघत असतात पण अजूनही काही झालं तरीसुद्धा ती बाई आलेली नसते आणि त्यामुळेच ना सिद्धू थोडा डिस्टर्ब असतो. सिद्धू विचार करतो की राहिली कुठे बाई, पण तोपर्यंत नीलांबरीने सगळं काही गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. त्यामुळे आता ती बाई अजूनही घरी आलेली नसते. तर आजी म्हणत असते की सिद्धू तू ना प्रत्येक वेळेला आम्हा सगळ्यांना दोष द्यायचं ना काही सोडत नाही, काही ना काही कारणावर ना आम्हाला तू टोचतच असतोस, तुला कळत नाही का काही गोष्टी, असं देखील आता आजी जी आहे ती रागातच बोलत असते. त्यावर सिद्धू म्हणतो मी काही खोटं सांगत नाही आहे, जे काही आहे ते मी खरंच सांगतोय. आणि असं बोलून आता सिद्धू जो आहे तो म्हणतो की ती आली नाही आहे ना तर मी आणू शकतो, मी आताच जातो आणि तिला पटकन घेऊन येतो, हे देखील आता सिद्धू सांगू लागतो. दुसरीकडे जयंत आणि जानू ह्या दोघंही जण केबिनमध्ये असतात. तर जानूने जेवण स्पेशली बनवून आणलेलं असतं आणि ती जयंतला खाऊ घालते. जयंतला जेव्हा ती देते ना तेव्हा जयंतला ती भाजी खूप जास्त आवडते आणि मग तो म्हणतो की खरंच खूप छान झाली आहे, मग ही तुमच्यासाठी मी स्पेशली केली आहे. अरे वा, म्हणजे तुम्हाला जेवणही बनवता येतं. तर हो, म्हणजे मला जेवण बनवायला तसं येतं पण मी आवडीच्याच माणसांसाठी फक्त करत असते आणि त्यामध्ये तुम्हीसुद्धा येता, असं काहीसं ती बोलते. आणि त्याला भरवत असताना चुकून आहे ना चपातीचा घास जो आहे, भाजी आणि चपाती, ते डायरेक्टली त्याच्या ब्लेझरच्या हातावर पडलेलं असतं आणि म्हणूनच त्याची जरा चिडचिड होते. तो म्हणतो की राहू दे, मी जातो आणि मी वॉश करून येतो, असं बोलून तो निघून जातो. पण आता त्यावेळेला तो जे जे काही करून चिडचिड करत असतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त राग येत असतो. इकडे जानूला कळत नसतं की हा असा का करतोय, म्हणजे साधी भाजी आणि चपाती एवढंच तर पडलं आहे ना, एवढं रागवायचं काय येतात, असाही विचार आता इकडे असणारी जानू जी आहे ती करत असते. पण दुसरीकडे मात्र आता सिद्धू हॉस्पिटलला पोचलेला असतो आणि सगळ्या गोष्टींचा तपास घेत असतो. त्याच वेळेला सिद्धूला कळतं की जी बाई होती जोगती ऑलरेडी आपल्या मुलाला सकाळी घेऊन गेली. खरं तर तिच्या मुलाला बरं नव्हतं पण तिने सगळं काही स्वतःच्या अंगावर घेतलं. ती म्हटली की मी सगळं मॅनेज करेल आणि असं करून ती घेऊन गेले असंही आता सांगितलं जातं. इकडे आता आतमध्ये घेऊन येते नीलांबरीला आजी आणि नीलांबरी आजीला विचारते की काय गं, काय झालं, तू काही सोक्षमोक्ष लावलास का, काही गोष्टी कळल्या का, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला नीलांबरी म्हणते की हो, मी त्या बाईचा पूर्णपणे बंदोबस्त केला, रात्रीच जाऊन तिला भेटले, तिला पैसे दिले. काय ना मला असं वाटत होतं ना की ती बाई जर सिद्धूच्या सांगण्यावर ना खोटं बोलेल तर, कारण सिद्धूला जर बाळ हवं असेल ना तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे सुद्धा मला माहीत होतं. म्हणूनच आधीच ती खरी होती आणि तिला मी म्हटलं की हे घे पैसे आणि हे पैसे घेऊन तू कायमची गावाला निघून जा, मुलाला सुद्धा घेऊन जा. तिला पैसे दिलं आणि तिला तिकडनं मी जायला सांगितलं आणि त्यामुळे मग ती तिकडनं गेली. आधी ऐकत नव्हती पण तिला कसं कसं मी पाठवलं, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जातात तेव्हा मात्र आता आजी ना या नीलांबरीचं कौतुक करत असते. त्या नीलांबरीला म्हणत असते की अरे वा, म्हणजे तू माझ्यासोबत राहायला लागलीस ना तेव्हापासनं तुझ्यात ना बरेच बदल झालेले आहेत, जे सगळे शक्यपणचे तुला कळायला लागलेत, असं देखील आता आजी जी आहे ती नीलांबरीला बोलत असते आणि नीलांबरीचं कौतुक करत असते. पण नीलांबरी या सगळ्यांना केवढं मोठं फसवते ना हे कळत नसतं, पण ह्या आजीला लय भारी तिचं कौतुक वाटत असतं. म्हणूनच आजी कौतुक करत असते. लक्ष्मी बाहेर बसलेली असते. लक्ष्मीला टेन्शन आलेलं असतं कारण आता जानूचं लग्न जे आहे ते जवळ आलेलं असतं. जानूचं लग्न जवळ आलेलंच असताना
आता डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात की कसं सगळं काही मॅनेज करायचं आहे आणि त्यासाठी पैसे तर लागणार आहेत, कारण मागच्या वेळेला जे लग्न झालं होतं त्याचा खर्च पूर्णतः जयंतने केला होता आणि आता आता ह्याचा पूर्ण खर्च, आणि त्यामुळेच ना आता एकदमच डोकं थंड पडलेलं होतं, काही केल्या सुचत नव्हतं. म्हणूनच आता विचारही ती करत असते की काय करावं, काही सुचत नसतं. पण त्यातच ना श्रीनिवास म्हणत असतात, मग काय करायचं तुला वाटते? मग श्रीनिवासांना ती म्हणते की मला असं वाटतंय ना की आपण लवकरात लवकर आहे ना एखादी व्यवस्था करूया आणि जर चांगलं झालं ना तर एकत्र आपण जमीन विकून टाकूया. काय ना तसंही त्या जमिनीमुळे आपल्याला ऑलरेडी खूप जास्त त्रास झाला होता आणि अजून त्रास होणार असेल ना तर ते नको आहे, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता खरं तर या सगळ्या गोष्टी श्रीनिवास यांनासुद्धा पटत असतात, कारण त्यांनासुद्धा आता ही जमीन नकोच असं वाटत असतं, कारण ह्या जमिनीमुळे बरेच वाद झालेले असतात आणि पुन्हा त्यांना ते वाद सगळे नको असतात आणि म्हणूनच ती लोक मार्ग काढत असतात. त्यातच आता लक्ष्मीचं हे सगळं बोलणं त्यांना पटत असतं, म्हणून ते म्हणत असतात की ठीक आहे आपण बघूया. इकडे आता सिद्धू आणि त्याचसोबत त्याचा मित्र हे दोघंही जण बाहेर असतात, चर्चा करत असतात जयंतबद्दल, पुढे नियोजन काय करायचं या संदर्भात. आणि तेव्हा ना त्यांचं बोलणं जयंतचा माणूस चोरून ऐकत असतो आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या विश्वाच्या लक्षात आलेल्या असतात आणि विश्वा या सगळ्याचा विचार करत असतो. आणि जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा तो त्याच्या मित्राला घेतो आणि सरळ पुढे जातो आणि तो म्हणत असतो की इथे आता आपल्याला थांबून उपयोग नाही, इकडे जर जास्त वेळ थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा आपण इथून जाऊया. आणि तिकडनं गेल्यानंतर इकडे मात्र त्या माणसाने ना नेमका जयंतच्या फोनवर फोन केलेला असतो आणि विश्वाबद्दल तो आता माहिती पुरवत असतो. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र लगेच जाब विचारायला जानू तयार असते आणि जानू म्हणत असते की तुम्हाला एका माणसाचा कॉल आला होता आणि तो तुम्हाला काही गोष्टी सांगत होता विश्वाबद्दल, आणि हे सगळं काय आहे असंही आता जानू विचारत असते. दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास आता बाहेरून दमून भागून आलेले असतात आणि तिथे येऊन बसतात. त्याच वेळेला त्यांना विचारत असते की वीणा तुम्ही कुठे गेला होता? तसंही आता जानूचं लग्न जवळ येते तर एवढ्या लांब जाऊ नका, तुम्ही कुठेही जाऊ नका, थांबा, असंही आता बोललं जात असतं. पण त्याच वेळेला तिला ती फाईलसुद्धा दिसते. मग ती म्हणते यात तर जमिनीचे पेपर आहेत ना, मग काय झालं? मग आता तिला ही लोक सांगतात की हो आपण जमीन विकणार आहोत, पण का? खरं तर ना पैसे पुरत नाही आहे, पैशाच्या अभावामुळे आपल्याला ही जमीन विकावी लागणार आहे असंही आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा वीणा विचार करू लागते. वीणाला थोडं पटत नसतं, पण काय करणार, दुसरा पर्याय नसतो. लक्ष्मी आणि म्हणत असतात की काय आहे ना काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागतात आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण निदान अशा तरी हे करूया आणि म्हणूनच निर्णय घेतला. दुसरीकडे जानूने प्रश्न विचारल्यावर आता जयंत तिला चांगलंच उत्तर देतो आणि तिला म्हणत असतो की जानूला आता जयंत विचारत असतो आणि तो तिला म्हणत असतो की एक गोष्ट तुला सांगायची होती, काय ना विश्वा 2 दिवस कामावर येत नाही आहे म्हणून मला जरा त्याची काळजी वाटत होती आणि म्हणूनच मग मी त्याची चौकशी केली आणि तेव्हा मला समजलं की ते सध्या आजारी आहे, म्हणूनच मी हे सगळं काही त्याच्या काळजीपोटी केलं. दुसरीकडे आता सिद्धू घरी येतो आणि सोबत काही त्यांनी जोगतिनीला आणलेलं नसतं. मग सिद्धू उगाचच भावना प्रेग्नंट राहिली तेव्हापासून काहीतरी भुलवायचं म्हणून काही सांगून आम्हाला वेडं ठरवतोयस का असं नीलांबरी म्हणत असते. आणि त्याच वेळेला सिद्धू म्हणत असतो की नाही, मी मुळात विश्वासच उगाच चुकीच्या व्यक्तीवर ठेवला, तिच्यावर मी विश्वास ठेवून चूक केली असंही सिद्धू म्हणतो, कारण ती आता पळून गेली आहे. पण आता या सगळ्या काही गोष्टी बोलूनही आता सिद्धूचा काही उपयोग होणार नसतो, कारण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता एकदमच पार झालेल्या असतात आणि त्या नको नकोशा वाटत असतात. तर दुसरीकडे हे तर होत राहतं, पण इकडे आता पाहायला मिळत असतं सिद्धूला की हे जे प्रमाण आहे ते जास्त वाढत चाललेलं असतं. तो म्हणतो की या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी तर आता शांत बसणारच नाही असं देखील आता ठरलेलं असतं. इकडे जयंत आता विश्वाचं सांगत असतो आणि जानूला म्हणत असतो की विश्वाना दारूसुद्धा प्यायला लागला आहे आणि त्यामुळेच ना त्याच्यावर लक्ष
ठेवणं गरजेचं आहे. काय, तो दारूसुद्धा प्यायला लागला आहे? ही गोष्ट जेव्हा आता कळते ना, तेव्हा भयंकर असा धक्काच बसतो. खरंच का या सगळ्या गोष्टी खरंच एवढ्यापर्यंत पोचल्या आहेत का? हो, आणि म्हणूनच त्याची काळजी वाटते ना, म्हणून या सगळ्या काही गोष्टी मी करतोय. बाकी माझा दुसरा कोणताही उद्दिष्ट नाही आहे. सुद्धा उगाचच आता इकडे असणारा जयंत बोलत असतो आणि दाखवतो की त्याला किती काळजी आहे ते. पण जानूला टेन्शन येतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.